नमस्ते. आज आपण ऐतरेय उपनिषदावर बोलणार आहोत, पण त्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी माहिती होण्यासाठी बाकीची माहिती देणं आवश्यक आहे. त्यामुळे मी बोर्डवर लिहिलेलं आहे की ऋग्वेद हा पुरातन ग्रंथ आहे आणि त्याचं जतन लंडनच्या लायब्ररीमध्ये केलेलं आहे. आता आपल्या भारताच्या लायब्ररीमध्ये कुठं आहे माहिती नाही, परंतु लंडनच्या लायब्ररीमध्ये ऋग्वेद सगळ्यात पहिला वेद, पहिलं नॉलेज म्हणून त्याला हे दिलेलं आहे. आता ऋग्वेदातली माहिती असणं आवश्यक आहे, कारण या ऋग्वेदामध्ये एकंदर 10 मंडलं आहेत आणि 10,552 ऋचा आहेत. ऋचामध्ये 2 किंवा 4 ओळीच्या असतात, त्याला ऋचा म्हणतात. आणि बाकीच्या उपनिषदात किंवा वेदामध्ये त्याला मंत्र म्हणतात. परंतु ऋग्वेदातल्या ऋचा म्हणण्याची पद्धती आहे. तर 10,552 ऋचा आहेत, 10 मंडल आहेत. प्रत्येक मंडल हे महत्त्वाचं आहे. प्रत्येकाचे ऋषी अलग आहेत, प्रत्येकाचे देवता अलग आहेत, त्याचे छंद अलग आहेत आणि ही सगळी माहिती प्राथमिक असावी वेदांताचा अभ्यास करताना, म्हणून मी सांगतो आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुतूहल काय आहे, हे सृष्टी कशी निर्माण झाली, कोणी निर्माण झाली, त्याचं कारण काय आहे, आपण जन्मलो, आपण काय करणार, उत्पत्ती स्थिती लय. आपलं आयुष्य 100 वर्षाचं आहे, ते विनाकारण आपण जन्मलो का, काहीतरी त्याचं इच्छित असेल, काहीतरी कारण असेल, काहीतरी घेऊन जायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून याची उत्पत्ती कधी झाली हे अनेक वैज्ञानिकाचा विषय आहे, दार्शनिकाचा आहे, धर्मशास्त्र लोकांचा हा विषय आहे. प्रत्येकाला कुतूहल आहे की हे कसं निर्माण झालं. आपण मुंडक उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे, पूर्ण नाभी आहे, ती तोंडातून लाळ काढते, त्याचं हे करते. म्हणजे उपादानकारक आहे तेच आहे आणि निमित्त कारण तेच आहे. त्याला काही ठिकाणी लिहिलं असं म्हटलेलं आहे. लिहिलं आहे, परमेश्वराला ते काहीच कठीण नाही. दुसरा असं म्हणतो की काल म्हणजे दिवस आहे, रात्र आहे, संवत्सर आहे, महिने आहे, पौर्णिमा आहे. ते काल त्याला युग आहे, युगानंतर कल्प आहे, कल्पानंतर मन्वंतर आहे. आणि कधी धूमकेतू येणार, 76 वर्षाला येणार आहे, कधी सूर्यग्रहण लागणार आहे वगैरे. हे ज्योतिष जो भाग आहे वेदातला, ते आपली गणना करत राहतात, हिशोब करत राहतात. आणि तो हिशोब इतका पक्का असतो की 2 वर्ष पुढे झाल्यानंतर काय होणार, तर त्याच्यात 1 सेकंद किंवा मिनिटाचाही फरक पडत नाही. तर हे चालवणारं कोणी असलं पाहिजे, असा एक भाग येतो. दुसरं म्हणतो स्वभाव आहे, पाण्याचा स्थिर राहण्याचा स्वभाव आहे, अग्नीचा वर जाण्याचा स्वभाव आहे. तर स्वभाव हेच करतो. तिसरं म्हणते नियती आहे. नियती म्हणजे आपण थिओसॉफी सोसायटीमध्ये कर्माचा सिद्धांत म्हणतो. जे तुम्ही कर्म कराल ते तुमच्याकडे परत येते, म्हणून त्याला नियती असं म्हटलं. कर्माचा सिद्धांत म्हणजे नियती. नियतीलाच लोक प्रारब्ध म्हणतात. तुम्ही वाईट गोष्ट केली तर तुम्हाला ते भोगावंच लागते, त्याच्यावर तुमची सुटका नाही, म्हणून त्याला नियती म्हणतात, प्रारब्ध म्हणतात. त्याच्यानंतर इच्छा, आपल्या इच्छा आकस्मिक काहीतरी घडून जातं, आपल्याला माहिती नाही. पंचभूते आहेत. त्याच्यानंतर पुरुष आणि प्रकृती असं म्हटलं, शिव आणि शक्ती असं म्हटलेलं असतं की त्याचा संयोग आहे. या प्रकारचं पुष्कळसे थिअरीज, मतं आपल्याकडे आलेले आहे. ते बुद्ध शून्यवादी म्हणतात ब्रह्मांडाची उत्पत्ती शून्यापासून झालेली आहे. तर हे अनेक भाग आहेत. म्हणून सृष्टीची उत्पत्ती कशी झाली याच्यासाठी ऋग्वेदातलं 10वं मंडल अतिशय महत्त्वाचं आहे. तर पहिलं मंडल आहे ते नासदीय सुप्त ज्याला म्हटलेलं आहे आपण. तर मंडल 10 आणि 129
हे सुक्त आहे, 129 सुक्त आहे आणि त्याच्यात 7 मंत्र आहे. तर ऋषी परमेश्वरी आहे, देवता प्रजापती आहे, छंद त्रिस्तूप आहे. त्रिस्तूप म्हणजे 44 वर्ण असतात, त्याला त्रिस्तूप म्हणतात. जगतीला 48 असतात. अनुष्टप छंदाला 8 गुणिले 4 32 असतात. हे छंद जे ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, हे छंदात लिहिलेले आहे. त्याच्यात एक अक्षर इकडे तिकडे होत नाही. तर नासदीय सूक्तामध्ये काय म्हटलेलं आहे की त्यावेळेस सत नव्हतं, असत नव्हतं, अंतरिक्ष नव्हता, मृत्यू नाही, अमृत नाही, आवरण नाही, रक्षक नाही. आणि तिथे एकदम वायू ज्याला म्हणतो आपण, काहीच नाही. अतिशय काळोख होता, कोणतंही मॅटर नव्हतं. आणि तेव्हा त्या फक्त व्हायब्रेशन होतं, त्याला व्हायब्रेशन, वायूसुद्धा नव्हतं परंतु व्हायब्रेशन होतं. म्हणून परमेश्वर हे नंतर निर्माण झाले. तेव्हा परमेश्वरालाही काय माहीत आहे, जो परमात्मा आहे, जो हिरण्यगर्भ आहे, त्याला हे माहिती असेल किंवा त्यालाही ते माहिती नसेल सृष्टी कशी निर्माण झाली. हा जो भाग आहे तो नासदीय सूक्तामध्ये आहे. पुष्कळ सांगण्यासारखं आहे, थोडक्यात असं सांगतो. त्याच्यात दुसरा जो भाग आहे तो हिरण्यगर्भ सूक्त आहे. हा हिरण्यगर्भ सूक्त 10व्या मंडलात 121 सूक्त आहे आणि मंत्र 10 आहे. ऋषी हिरण्यगर्भ आहे, देवता क संज्ञक आहे. ख म्हणजे आकाश. हे त्रिस्तूप छंदात आहे, म्हणजे 44 वर्णामध्ये, आणि एकच श्लोक जगती छंदात आहे. साधारणपणे जे सूक्त ऋचा आहे किंवा सूक्त आहे ते एका छंदात असतात, पण एखादा श्लोक हा दुसऱ्या छंदात करण्याची पद्धती आहे. आता त्यातला पहिला श्लोक सांगतो. हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जाता अतिरेक आसीत् सदाधार पृथ्वी द्यामुतै मा कस्मै देवाय हविषा विधेय. ज्यावेळेस यज्ञ करतो आपण त्यावेळेस हवी देतो, त्या समिधा अर्पण करतो आपण. तर ते कोणा देवासाठी आहेत? कस्मै देवता हविषा. पुष्कळ याच्यावर लोक टीका करतात की तुम्ही ब्रह्मदेवाने सृष्टी केली, हिरण्यगर्भाने केली, आणि मग हे कस्मै देवा हविषा, कोणाला हविषा तुम्ही देता, कोणाची स्तुती करता, कोणाला आहुती प्रदान करता, कोणाला समर्पण करता. तर याच्यामध्ये एकंदर 10 श्लोक आहेत, त्यापैकी 9 हे कस्मै देवाय हविषा विधेम. तर हे हिरण्यगर्भ आहे, जे निरुक्त शास्त्र आहे. वेद समजण्यासाठी शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष हे यायला पाहिजे, त्याच्याशिवाय अर्थ होत नाही. म्हणून त्यावेळी त्याला एकोहम बहुशाम, एक आहे, अनेक लोक निर्माण झाले पाहिजे, सूक्ष्म शरीर झाले पाहिजे. मग वायू झाला, अग्नी झाला, जल झाला, पृथ्वी झालं, पंचीकृत झालं. हे याप्रमाणे सृष्टी निर्माण केलं. आता हिरण्यगर्भाचा अर्थ सुद्धा पुष्कळ आहे. हिरण्यगर्भ म्हणजे सोनेरी. पुष्कळ लोक सोन्याचा अंडा वगैरे म्हणण्याची पद्धती आहे, पण हिरण्यगर्भ म्हणजे प्रकाश. जिथे काळोख होता, घनदाट काळोख होता, तिथे एकदम प्रकाश झाला. एकदम प्रकाश झाला. आपल्या भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की रूप दाखवल्यानंतर श्रीकृष्णाने 1000 सूर्य एकाच वेळी उगवले, तर जितका प्रकाश पडतो त्याच्यापेक्षाही जास्त प्रकाश पडला. तो अर्जुनाला दिव्य दृष्टी दिल्यानंतरही सहन झालेला. म्हणजे काळोख असल्यानंतर तिथे हिरण्यगर्भ आहे. हिरण्य म्हणजे सोने, सोन्याचा भांडार असं म्हणू शकतो आपण. त्याप्रमाणे हिरण्यगर्भ हा
निर्माण झाला आणि हिरण्यगर्भाने पृथ्वी निर्माण केली आहे असं त्या सूक्तात म्हटलेलं आहे. आता पुरुष सूक्त आहे. आपण भारत समाज पूजा करतो किंवा सभ्य सोसायटीमध्ये, त्यामध्ये आपण काही मंत्र म्हणतो आहे. सहस्रशीर्षा पुरुषा सहस्रात सहस्रपात स भूमी विश्वतो कृत्वा अत्यस्तित चांगला. एका पायाने तो पृथ्वी धारण करतो आणि 3 पाय त्याचे वर आहे. इतका तो पुरुष आहे. पुरुष हे वेदम सर्वम यद्भूतम यच्च भव्यम भूतामृतत्व तेजः यदन्नेना चिरो एता वनच्च महिमा ततो जायत पुरुषा पादोष विश्वाभूतानि त्रिपादशामृतम देवी. हे विराट निर्माण झालं आणि त्यापासून ही सृष्टी निर्माण झाली. तो विराट पुरुष आहे अशा प्रकारचं त्याचं वर्णन ते केलेलं आहे. तर हा जो पुरुष सूक्त आहे ते अनुष्टप छंदात आहे. ते एकंदर 16 मंत्र आहेत. त्यापैकी 15 मंत्र हे अनुष्टप छंदात आहे आणि शेवटचा यज्ञेन यज्ञमय जनता वगैरे म्हणतो आपण 16वा, हा तो त्रिस्तूप छंदात आहे. ते आता वैशिष्ट्य आहे की छंद एक करतात पण एक श्लोक हा दुसऱ्या छंदात करतो. आता उपनिषदाचा अभ्यास करतो, वेदांताचा अभ्यास करतो. तर वेदांत म्हणजे काय? वेदांत नाम उपनिषद प्रमाण. वेदांत म्हणजे काय बा, याच्यात काय आहे? तर उपनिषद आहे. उपनिषद हे त्याचं प्रमाण आहे अशा प्रकारचं म्हटलं. आता वैज्ञानिक काय म्हणतात? बिग बँग थेअरी एकदम स्फोट झाला. ते लॅमेंची नावाचे शास्त्रज्ञ होते. त्याने 1927 मध्ये सांगितलेलं आहे. त्या न्यूटनच्या थेअरीच्या विरुद्ध आहे. बिग बँग थेअरी कोणी मान्य करायला तयार नव्हती. परंतु हे नासदीय सूक्तामध्ये, हिरण्यगर्भ सूक्तामध्ये जे जे सांगितलेलं आहे ती थेअरी आणि या थेअरीमध्ये फरक नाही. ऐकत होतो आणि एकदम प्रकाश आला, ज्ञानाचा प्रकाश आला आणि त्यांनी पृथ्वी आणि ती पृथ्वी एक्सपांड होत आहे. न्यूटननी तसं नाही म्हटलं. आता वेदांताचा अभ्यास करताना जसं साधन चतुष्टय असं म्हटलेलं आहे की अध्यात्माचा अभ्यास करताना विवेक, वैराग्य, षटसंपत्ती, क्षमा, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान हे आपण पाहतो. तर ते असतंच. आणि श्रद्धा म्हटलेलं आहे आपल्या याच्यामध्ये, श्रद्धावान लभते ज्ञान. हे आवश्यक गुण आहे. ते पूर्णपणे आपल्या ह्याच्यात नसले तरी हे गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच अध्यात्माकडे वाट चालणे आहे. उपासना पद्धती वेद किंवा उपनिषद नाकारत नाही, पण उपासना पद्धती केल्यानंतर त्याच्यात प्रगती व्हायला म्हणजे साधन चतुष्टय असं केलेलं आहे. आता वेदांतात प्रमाण काय आहे? वेदांतात प्रत्यक्ष प्रमाण आहे. म्हणजे आपल्या इंद्रियाने जे जे मिळेल ते आकलन होईल, ते नाकारत नाही. ते चारवाक म्हणतात. अनुमान आहे. यत्र यत्र धूम तत्र तत्र बंदी. तिथे धूर आहे तिथे असला पाहिजे उपमान. अनुमान उपमान आहे, नैयायिकाचं आहे. आगम प्रमाण. आगम प्रमाण म्हणजे काय की संत ऋषी आणि जे वेद आहेत, ग्रंथ आहेत, त्याला प्रमाण मानायचं. त्याप्रमाणे ती एक आहे. अर्थापत्ती आहे आणि अनुपलब्धी आहे. अभाव, अभावाला सुद्धा इथे महत्त्व दिलेलं आहे. तर याच्यामध्ये काहीच नव्हतं, सगळा अभाव होता. मग त्यापासून निर्माण झालं. कपिल मुनी काय म्हणतात? सत्कार्यवाद आहे. सत्कार्यवाद म्हणजे तीळ आहे, ते कारण नाही. तीळ त्याचं तेल आहे, त्या तिळापासून तेल होते. म्हणजे कारणात कार्य अनुच्युत आहे, त्याच्यामध्येच आहे. परंतु सत्कार्यवाद जी थिअरी आहे त्याच्या विरुद्ध असत्कारवाद थिअरी आहे. आता फॉर एक्झाम्पल आहे, एकाला विचारलं की 100 व्यक्ती आहे
हा तुझा मित्र आहे का? नाही, माझा मित्र नाही. म्हणजे अर्थात कारण. हा तुझा शत्रू आहे का? नाही. अरे शत्रू नाही, मित्र नाही. मग तिसराच आहे, त्याला अनर्वचनीय असं म्हटलेलं आहे. म्हणून काहीच नव्हतं, त्याच्यातून निर्माण झालं. याचं कॉम्बिनेशन नासदीय सुप्तामध्ये. काहीच नसताना त्यामधून गेलं, फक्त व्हायब्रेशन होतं. टाईम, स्पेस अँड कॉज. आपलं मन आहे, आपलं मन आहे ते विचार करतो म्हणून टाईम आहे. टाईमाला त्याचं अस्तित्व नाही आहे. टाईमाला कुठं अस्तित्व आहे? आपण विचार करतो म्हणून नाही. झोपले तर आपल्याला टाईम माहीत असतो, नाही माहिती. अच्छा, ह्या थेरी आहेत. आता उपनिषदाचा अभ्यास करताना एक गोष्ट तुम्हाला की अनुबंध चतुष्टय असं म्हटलेलं आहे. साधन चतुष्टय आहे, त्याप्रमाणे अनुबंध चतुष्टय हे आवश्यक आहे. आता पुष्कळ ठिकाणी या परंपरेचे गुरु करतात, त्या परंपरेचे गुरु करतात. गुरु हा संप्रदाय निर्माण झालेला आहे. हा पूर्वी जसा संप्रदाय होता तसा गुरु आणि शिष्य जवळ बसून ही काही पद्धतीने तर हजारो लोक असतात आणि मग दीक्षा देतात वगैरे वगैरे, हा प्रकार. तर तो अधिकारी पाहिजे. उपनिषद शिकत असताना तो साधन चतुष्टय असला पाहिजे. आपल्या ॲट द फीट ऑफ मास्टरमध्ये तेच सांगितलं आहे. आणि अनुबंध चतुष्टय म्हणजे जो सांगणारा अधिकारी आहे त्यांनी सुद्धा कसं असलं पाहिजे याच्याबद्दलची 4 गोष्टी सांगितल्या. जसं शाब्दिक ज्ञान तुम्हाला होण्यासाठी मी सांगितलं, वैदिक आस्तिक जे ग्रंथ आहे, पतंजली आहे, कपिल मुनीचा आहे, गौतमाचा आहे, कणादाचा आहे, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. हे वेदाला मानणारे म्हणजे आस्तिक आहेत. जैन आहे, बुद्ध आहे, चार्वाक आहे, नास्तिक दर्शन आहे. हे तर हा अधिकारी कोण असतो? तर हे नॉलेज असणं, शाब्दिक नॉलेज असणं आवश्यक आहे. पण शाब्दिक नॉलेज, शाब्दिक ज्ञान हे समजण्यासाठी जरी आवश्यक असलं तरी सांगण्याचा अधिकारी हा त्यापेक्षा अलग आहे. त्याचं ज्ञान असलं पाहिजे, त्याबद्दल कोणाचं म्हणणं नाही. परंतु अधिकारी म्हणजे वेद आणि उपनिषदाच्या अंगाचे अध्ययन केलेलं पाहिजे. म्हणजे 4 वेदाचा अभ्यास केला पाहिजे. ते 4 ब्राह्मण ग्रंथ आहेत. जो आता ऐताही उपनिषद आपण सांगणार आहोत त्याच्यात तो ब्राह्मण ग्रंथ आहे. ते ब्राह्मण ग्रंथामध्ये आता हे संस्कृतमध्ये असल्यामुळे लोकांना त्याचा अर्थ समजत नाही आणि एका शब्दाचे 50-50, 40-40 अर्थ असतात संस्कृतमध्ये. त्यामुळे कोणता अर्थ घ्यावा हे माहिती नाही. म्हणून त्याचा वेदांग, हे व्याकरणाचा अभ्यास पाहिजे. हे षष्टी प्रत्यय आहे की सप्तमी आहे की द्वितीय आहे, त्याचं काय होईल. म्हणून पाणिनीचं अष्टाध्यायी व्याकरण हे महत्त्वाचं आहे. निरुक्त आहे याच मुनीचं. कुठून त्या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे तर याच मुनीचं निरुक्त आहे, त्याचाही अभ्यास पाहिजे आहे. शिक्षाकल्पाचा अभ्यास पाहिजे आहे. ज्योतिषाचा, कालगणनेचाही अभ्यास पाहिजे. हे सर्व अभ्यास पाहिजे. वेदांगाचे 6 भाग आहेत. आणि अंतःकरण शुद्ध पाहिजे. शुद्ध अंतःकरण ही पहिली कंडिशन आहे. आणि नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त उपासनाद्वारा निर्माण झालेले अंतःकरण पाहिजे. हे सगळं करायचं आहे. नित्य आहे, नैमित्तिक आहे. आपण निषिद्ध कर्म करतो. ब्राह्मणाला मारू नये, गाईला मारू नये, हे करू नये, ते करू नये, सगळं पूर्वमीमांसेत सांगितलं आहे. आणि काय करायला पाहिजे तेही सांगितलं. जर आपल्या इथून काही गुन्हा घडला तर प्रायश्चित्त घेण्याची पद्धती आहे. पुष्कळशा जुन्या काळामध्ये चंद्रायन वगैरे वगैरे ह्या प्रथा आहेत. तर त्यापासून निषिद्ध कर्म आणि काम्य कर्म याचा त्याग केला पाहिजे. जर आपण इथे येतो आणि मग माझी जमीन आहे, माझं पोरगंच आहे, तर तसंच आहे, मला हे मिळालं पाहिजे, तो आध्यात्मिक गोष्ट नव्हे. तो आध्यात्मिक गोष्टी करत आला पाहिजे. त्याचं चित्त त्याच्यातच असलं पाहिजे. व्यवहार म्हणून करायचा नाही असं नाही आहे. व्यवहार करायचा पण निष्काम कर्म करायचं. करायचं म्हणून करायचं आहे. म्हणून त्याला कोणती इच्छा नको.
आणि निषिद्ध कर्म करायचा नको, याचा त्याग केला पाहिजे आणि चित्त निर्मळ झालं पाहिजे. ही अनुबंध चतुष्टयाची अधिकाऱ्याची पात्रता आहे. दुसरा विषय आहे जीव आणि ब्रह्म याची प्रतिपादन. आपला जीव आणि ब्रह्म एकच आहे, काही फरक नाही. हा विषय आहे वेदांत. वेदांताचा विषय काय? जीव ब्रह्म याची एकता आहे. तिसरा बोधक भाव आहे. आता बोध्य काय आहे? जीव ब्रह्म हे बोध्य आहे. आणि बोधक काय आहे? ज्या वाक्यामुळे त्याची धारणा होते त्याला बोधक म्हणतात. अहम ब्रह्मास्मी यजुर्वेदात म्हटलेलं आहे बृहदारण्यात, किंवा ऐतरेय उपनिषदात म्हटलं आहे प्रज्ञानन ब्रह्म. ऋग्वेदाचा भाग आहे ऐतरेय उपनिषद प्रज्ञान. तत्वमसी छांदोग्य उपनिषद आहे, सामवेदात आहे अयम आत्मा ब्रह्म. आपण मांडव्य उपनिषद पाहिलेलं आहे की माझा आत्मा हा ब्रह्म आहे. या तीन गोष्टी झाल्यानंतर त्याचं प्रयोजन काय? हे करायची काय गरज आहे? तर ती करायची गरज म्हणजे आपण बाकीचा अध्यारोप काढून टाकायचा, अज्ञान काढून टाकायचं आणि निवृत्तीपर ब्रह्मसाक्षात्कार झाला पाहिजे. आपल्या त्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. आता याच्यामध्ये काही आणखी वाक्य सांगितलेलं आहे शंकराचार्याने. तुम्हाला वेदांत थोडक्यात सांगा असं म्हटलं तर काय? ब्रह्म सत्य जगन मिथ्या. ब्रह्म हे सत्य आहे, जग हे जाणार आहे. त्याला ऋत म्हटलं, जे जाणारं आहे त्याला मिथ्या म्हटलं. आपण ते नाकारत नाही, कारण दिसते आहे, परंतु सत्य नाही. कालचा मी आज नाही, माझ्या शरीरात बदल होतो, प्रत्येक गोष्टीत बदल होतो, म्हणून त्याला मिथ्या असं म्हटलेलं. पण नंतरचं वाक्य कोणी सांगत नाही, जीवो ब्रह्मेव नापर. पण जीव हाच ब्रह्म आहे हे कोणी सांगत नाही शंकराचार्याच्या. जीव आणि ब्रह्म यामध्ये फरक नाही असं ते वाक्य आहे. एका उपनिषदात म्हटलं सर्व कल्विदम ब्रह्म. हे जे जग आहे हे सगळं ब्रह्माने व्यापून टाकलेलं आहे. ब्रह्माने जग निर्माण केलं आणि ब्रह्मच हा जगाच्या वस्तूंनी नसलेला आहे. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये जड चैतन्यामध्ये हा ब्रह्म भरून राहिलेला आहे. नेह नानास्ति किंचित, त्यामध्ये काहीही फरक नाही. आणखी सच्चित आनंद म्हटलंय. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. अनंत आहे. आज किती ब्रह्मांड आहेत म्हणून आपल्या याच्यात पुष्कळशा धार्मिक अनंत कोटी ब्रह्मांड नायक वगैरे वगैरे म्हणतात, पण न समजताच म्हणतात. तर ब्रह्मांड केवढं मोठं आहे हे आज शास्त्रज्ञाला सुद्धा माहिती नाही आणि मिनिट टू मिनिट चालते. याचा अर्थ त्यांनी कोणीतरी निर्माण केलेलं आहे हे तुम्हाला नाकारता येणार नाही. याच्यात कठोपनिषद वगैरे वगैरे सगळं या लोकांनी म्हटलेलं आहे. हा जो भाग आहे हा चौथा वाक्सुप्त म्हणतो. वाक्सुप्त म्हणजे एकंदर 10व्या मंडलात 125वं सुक्त आहे आणि 8 ऋचा आहेत. याच्यामध्ये आदिती देवी आहे, आपलं श्रीसुक्त म्हणतो आपण, लक्ष्मी आहे, सरस्वतीचं सुक्त आहे आणि ही अभ्रवणी देवी आहे. समुद्रातून निर्माण झाली आहे, पाण्यातून निर्माण झालेली आहे. आणि अशी ही देवी एकमेव आहे ऋग्वेदामध्ये की जी म्हणते की मी आदिशक्ती आहे. लोकांना द्वेष करणाऱ्या लोकांना, वाईट वागणाऱ्या लोकांना मी मारेल आणि युद्धावर जाईल. ही एकमेव सुक्त वाक्सुप्त आहे. तर हे चारही गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे. आता 2 मिनिटात संपवतो. बाकीचा ऐतरेय उपनिषद जे म्हटलेलं आहे हा शाखामध्ये ऐतरेय ब्राह्मण, ऐतरेय अरण्यक, उपनिषद हा झालेला आहे. याला महिदास हा म्हणतात.
हा लहानपणी काही याला येत नव्हतं, म्हणून त्याच्या वडिलांनी याच्या आईचा याचा अपमान केला आणि मग त्यांनी पृथ्वीची उपासना केली अशी गोष्ट आहे. आणि मग त्याला सर्व प्राप्त झालं आणि 116 वर्ष जगला. 116 वर्ष जगलेले आहे. मनुष्याचं आयुष्य 100 वर्षाचं आहे. परंतु गायत्री मंत्राचा उल्लेख तुम्ही केलेला आहे, तर गायत्री मंत्रात 24 अक्षरं आहेत आणि क्षेत्रियांनी मध्यान्ही काळामध्ये जे केलेलं आहे त्याला 44 अक्षर त्रिशुतंबात त्याची गायत्रीची एक उपासना करायची आहे आणि सायंकाळी जगती छंदात करायची आहे. तर हे गायत्री मंत्र 24, त्रिशुभ छंद क्षेत्रियांनी उपासना ती 44 आणि जगती छंद 48 याची बेरीज केली तर 116 वर्षाचं आयुष्य आहे. कोणी म्हणेल 200 वर्ष जगला, 500 वर्ष, म्हणजे योगी असू शकतात, पण व्यवहारामध्ये जगामध्ये 116 वर्ष हे मॅक्झिमम आयुष्य आहे. तो 116 वर्ष जगला आणि प्रज्ञानंद ब्रह्म हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये उपनिषदात 3 अध्याय आहेत. पहिल्या अध्यायात 3 खंड आहेत, दुसऱ्या अध्यायात 1 खंड आहे आणि तिसऱ्या अध्यायात 1 खंड आहे. ते वामदेवाची याच्यात गोष्ट आहे. तर वामदेव म्हणतो की मी आईच्या गर्भामध्ये असतानाच मला पहिले जन्म वगैरे समजले. तर याच्यात 3 जन्म आहेत असं प्रतिपादन केलेलं आहे. आपल्या आईच्या गर्भातून आपण जन्मतो, तो आपला पहिला जन्म असतो. पुन्हा आपलं लग्न होते आणि त्याच्यानंतर आपण जोरायचं किंवा वीर्य म्हणतो, ते स्त्री आपल्या पत्नीच्या याच्यात टाकतो. ते हा दुसरा जन्म आहे. तो आपलाच जन्म आहे, आपलाच मुलगा आहे तो. आणि तिसरा जन्म म्हणजे अमृत प्राप्ती आहे. दुसऱ्या जन्मानंतर अमृत प्राप्त नाही झालं तर आपल्याला तिसरा जन्म घ्यावा लागतो. म्हणून मनुष्य हे एकंदर 3 जन्म या त्याच्या अस्तित्वात राहत असतो. आईपासून आपला मुलगा म्हणजेच आपण, म्हणून एका ठिकाणी वाचलं आहे की भरत आपल्या देशाचं नाव आहे, भारत म्हणतात. तर त्या भारताने 3 पत्नी केल्या. तुम्ही म्हणाले कशाला केले 3 पत्नी, किंवा काय तो राजा होता वगैरे वगैरे. तर त्याचं तत्व हे होतं की मी जे आता सांगितलेलं आहे की आपला मुलगा म्हणजे आपण आपल्या पत्नीच्या गर्भातूनच निर्माण झालो, म्हणजे आपली पत्नी ही आई आहे, म्हणून पुन्हा त्यांनी हात लावलेला नाही. ही तात्विक गोष्ट आहे आणि त्याप्रमाणे 3 बायका केल्या असं कुठतरी मी वाचलेलं आहे. तो भाग नाही, परंतु आपला मुलगा किंवा मुलगी आहे ही आपल्या पत्नीच्या गर्भातून आपण जन्म घेतलेला आहे, म्हणजेच आपली पत्नी आपली आई आहे. हा एक भाग आहे. आणि म्हणून स्त्री ही काय अनंत जन्माची आई आहे वगैरे तो दुसऱ्या अर्थाने वापरलेला आहे, पण हा सुद्धा अर्थ घ्यायला हरकत नाही. असं म्हणून मी पुढच्या वेळेस ऐतरेय उपनिषदाचा अभ्यास करतो. ओम तत्सत.